Good afternoon, all of you. Good afternoon, ma'am. Okay. Good afternoon, ma'am. Hear my voice? Yes, ma'am. Yes, ma'am. So till now, what was the last point we have discussed? काय होता last point? Hello? Anyone? Process of self-exploration. Process of self-exploration. Okay, whether it is clear with the process of self-exploration or one more time I will tell you about that. Yes or no? ती डायग्राम काढलेली आहे का तुम्ही प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशनची? नाही मॅडम. मग ते पुन्हा एक्सप्लेन करू का मी? हो का नाही? पुन्हा एक्सप्लेन करू का नको? हो का नाही? No, ma'am. करा मॅडम. करू. Yes. Okay, again I will see where is that slide. स्लाइड दिसते का तुम्हाला? Yes ma'am. सेल्फ एक्सप्लोरेशनची? Yes मॅडम. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये मी काय म्हणत होते, प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन महत्वाचा पार्ट आहे. त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत की बाबा कुठलंही वर्क आपल्याला दिलं किंवा कुठलंही स्टेटमेंट असेल किंवा काही आपल्याला लोड दिलेला असेल तर तो आपण कसा एकाने सॉल्व करायचा आहे. कुठलंही वर्क आपल्याला दिलेलं असेल तर तो आपण कसं सॉल्व करणार आहे थ्रू दॅट सेल्फ एक्सप्लोरेशन अँड हाऊ through the process of self exploration how that work is solved that you are going to see. So whatever the work is allotted to you or whatever the statement will be there, that will be considered as what? Proposal. That will be considered as what? Proposal. मग हे जे प्रपोजल आहे ते तुम्हाला काय करायचं आहे? what he is stating, whatever the work is there, it is stated as what? It is a proposal. After stating it as a proposal, what they have told, don't start by assuming true or false.
लगेच तुम्हाला जेव्हा हे काम आलेलं आहे तुम्ही लगेच म्हणू नका की मला हे काम काय आहे, हे काम चुकीचं आहे किंवा हे काम बरोबर नाहीये किंवा हे काम बरोबर आहे असं तुम्ही लगेच ॲज्युम करू नका किंवा ते काम माझ्याकडनं होणार आहे किंवा माझ्याकडनं होणार नाही असं लगेच ॲज्युम करू नका. ओके. किंवा काय, डोंट ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट इट. डोंट ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट, एक्सेप्ट कुठल्या बेसिसवर करायचं आहे किंवा रिजेक्ट कुठल्या बेसिसवर तुम्ही करता आहात त्यांनी ते 3 सांगितलेले ते आपण बघायचं आहे. डोंट ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट इट ऑन द बेसिस ऑफ व्हॉट स्क्रिप्चर ऑर व्हॉट इज रिटन. जे काय पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे किंवा कुठल्या तरी लॅब मॅन्युअलमध्ये लिहिलेलं आहे किंवा कुठल्या तरी ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे म्हणून हे माझं प्रपोजल, त्याचं जे आन्सर येत आहे किंवा त्याचं जे वर्कआउट येणार आहे ते बरोबर आहे त्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे किंवा त्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, त्यामुळे माझं प्रपोजलचा आन्सर बरोबर आहे असं तुम्ही आहे आन्सर बरोबर म्हणून एक्सेप्ट करू नका किंवा ते आन्सर बरोबर येत नाही म्हणून रिजेक्ट करू नका. दुसरं ते काय म्हणते आहेत, ऑन द बेसिस ऑफ व्हॉट रिडिंग फ्रॉम दॅन इन्स्ट्रुमेंट. लॅबमध्ये आपले इन्स्ट्रुमेंट्स असतील आणि त्यामध्ये आपल्याला रिडिंग्स आलेले आहेत आणि ते रिडिंग्स आणि माझे जे प्रपोजलचे रिडिंग्स आहेत ते मॅच केल्यानंतर तुम्ही ते प्रपोजल एक्सेप्ट करू नका किंवा जे रिडिंग्स हे काय आलेले आहेत वेगवेगळे आलेले आहेत, तुमच्या इन्स्ट्रुमेंट प्रमाणे जे रिडिंग्स येत आहेत आणि त्या प्रपोजलचे रिडिंग्स हे काय आहेत वेगवेगळे आहेत तर ते हे प्रपोजल तुम्ही रिजेक्ट करू नका. सो डोंट एक्सेप्ट ऑर रिजेक्ट बेस्ड अपॉन व्हॉट रिडिंग फ्रॉम द इन्स्ट्रुमेंट. सिमिलरली ऑन द बेसिस ऑफ अदर म्हणजे काय, कोणतर तुमचे फ्रेंड किंवा पॅरेंट्स किंवा तुमचे रिलेटिव्स किंवा तुमचे टीचर सांगतायत म्हणून हे प्रपोजल एक्सेप्ट करा किंवा रिजेक्ट करा असं करू नका. सो जे काय तुम्हाला वर्क मिळालेलं आहे ते ॲज अ प्रपोजल म्हणून पहिलं स्टेट करा. डायरेक्टली म्हणू नका ती काम आहे का नाही चुकीचं आहे किंवा ते बरोबर आहे किंवा डायरेक्टली एक्सेप्ट करू किंवा रिजेक्ट करू नका. ओके. ऑन द बेसिस ऑफ दिस 3. मग काय करायचं आपल्याला की तुमचं जे वर्क असेल त्याला प्रपोजल तुम्ही म्हटलेलं आहे त्याला पहिलं काय करा, तुम्ही व्हेरीफाय करा. व्हॉट यू आर गोइंग टू डू, व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय द प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ व्हॉट युअर नॅचरल एक्सेप्टन्स. मग नॅचरल एक्सेप्टन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय आहे ही अगोदरची स्लाइड तुम्हाला सांगितलेली आहे. ते नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे काय की तुम्ही प्रोसेसमध्ये जाणार आहे. कुठल्या प्रोसेसमध्ये तुम्ही बघायचं आहे, यू आर गोइंग टू ऑब्झर्व अटेंटिव्हली. काळजीपूर्वक तुम्ही काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे त्या प्रपोजलला आणि तुमचा आतलं माइंड तुम्हाला काय सांगतं आहे की हे प्रपोजल तुम्हाला आन्सर काय देतं आहे आणि त्या आन्सर सगळ्यांसाठीच गुडनेस आणणार आहे का आणि ते नॅचरली सगळ्यांसाठी गुडनेस आणणार आहे का ते बघायचं आहे. आणि जे काय आन्सर आहे इट इज नॉट गोइंग टू चेंज विथ टाइम ॲज वेल ॲज इट डज नॉट डिपेंड्स अपॉन प्लेस, इट डज नॉट डिपेंड्स अपॉन बिलीफ ऑर पास्ट कंडिशन्स ॲज वेल ॲज इट इज द सेम फॉर ऑल ऑफ अस. हे नॅचरल एक्सेप्टन्स असायला पाहिजे. ऑन द बेसिस ऑफ व्हॉट नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजेच तुम्हाला काय सांगितलेलं आहे इथं की तुम्ही व्हेरीफाय करायचं आहे ते प्रपोजल, चेक करायचंय ते प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ व्हॉट युअर नॅचरल एक्सेप्टन्स. पहिलं तुम्ही ते काळजीपूर्वक नीट बघायचंय, निरीक्षण करायचं आहे आणि तुमचं आत्मपरीक्षण झाल्यानंतर तुमचं इनर माइंड तुम्हाला काय आन्सर देत आहे, what is your inner mind telling, what is your answer, and whether that answer it is what naturally it is providing the goodness for all the people, all the human beings, and as well as it is not going to change at all the places, it will remain, it does not change with the time, as well as it is same for all the human beings. हे व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला. सो ऑन द बेसिस ऑफ व्हॉट नॅचरल एक्सेप्टन्स. हे झालं पहिला मुद्दा, व्हेरीफाय करायचा आहे. दुसरा काय आहे की तुमचं जे आत्मपरीक्षण केल्यानंतर, सेल्फ इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर तुम्हाला जे काय मिळतं आहे की बाबा या प्रोसेसने तुम्ही जायचं आहे तुमचं वर्कचा आन्सर अचीव करण्यासाठी. मग त्या प्रोसेसला जाण्यासाठी तुम्हाला काय काय चेंजेस करायला लागणार आहेत, कशामध्ये चेंजेस करायचे आहेत तुम्हाला, तर त्यांनी सांगितलेलं आहे यू आर गोइंग टू मेक चेंजेस इन व्हॉट, इन बिहेवियर, इन बिहेवियर विथ अदर ह्युमन्स. म्हणजे जेव्हा तुम्हाला वर्कआउट करायचं आहे त्या प्रपोजलला अनुसरून तुम्ही जे काय पावलं उचलणार आहात, मेथड्स जे अप्लाय करणार आहात, मग त्यामध्ये त्यावेळेस तुम्ही तुमच्या बिहेवियरमध्ये विथ रिस्पेक्ट टू अदर ह्युमन बिंग्स किंवा तुमच्या स्वतःच्या बिहेवियरमध्ये किंवा तुम्ही जेव्हा बाकीच्यांशी काम करता आहात तेव्हा तुमचं प्रपोजलला अनुसरून तुम्ही बाकीच्यांशी काम करताना
तुम्ही ते प्रपोजल मध्ये किंवा तुमच्या बिहेवियर मध्ये विथ अदर ह्युमन बिंग्स मध्ये काय काय चेंजेस आणता आहात ते तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. जर तुम्ही ते चेंजेस काय काय आणता आहात, त्या चेंजेस काय मिळणार आहे तुम्हाला, दॅट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल फुलफिलमेंट. एक प्रकारचं तुम्हाला फुलफिलमेंट मिळणार आहे अँड दॅट इज नथिंग बट यू विल गेट व्हॉट, म्युच्युअल फुलफिलमेंट. आणि दुसरं जे आहे, जेव्हा तुम्ही त्या वर्क प्लेसच्या तिथं जेव्हा तुम्ही हे प्रपोजलला अनुसरून त्या वर्क प्लेसमध्ये काय मेथड्समध्ये प्रोसेसमध्ये कुठले प्रोसेस तुम्ही अप्लाय करणार आहे, कुठले मेथड्स तुम्ही अप्लाय करणार आहात टू गेट दॅट आन्सर, त्यावेळेस त्या प्रोसेसमध्ये त्या वर्क प्लेसमध्ये जे काही चेंजेस तुम्ही करणार आहात दॅट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. ते तुम्हाला काय मिळणार आहे तिथं, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी, एक प्रकारचं भरभराट मिळणार आहे. मग चेंज इन द बिहेवियर विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल फुलफिलमेंट. आणि वर्क प्लेसमध्ये जेव्हा तुम्ही तिथं मेथड्स किंवा प्रोसेस जे काही इम्प्लिमेंट करता आहात विथ रेस्ट ऑफ नेचरला धरून तुम्हाला जे आन्सर पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही वर्कआउट करणार आहात, दॅट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. ओके. मग हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. जेव्हा कुठलंही प्रपोजल येत आहे, कुठलंही वर्कआउट येत आहे, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, ते प्रपोजल व्हेरीफाय करायचे ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, नॅचरल एक्सेप्टन्स. दुसरं, त्याप्रमाणे जेव्हा हे सगळ्यांसाठी गुडनेस असणार आहे, तुमचं आत्मपरीक्षण केल्यानंतर तुमचं इनर माइंड सांगता आहे की ते मी करू शकणार आहे आणि ते सगळ्यांसाठी गुडनेस आणणार आहात. मग त्यावेळेस तुम्ही ते आन्सर मिळवण्यासाठी तुमच्या चेंजेस ऑफ बिहेवियरमध्ये काय काय बदल घडवणार आहात. बिहेवियर इन द सेन्स ऑफ अदर ह्युमन, बाकीच्यांशी जे तुमचे कलिग्स आहेत त्यांच्याशी तुमचं बिहेवियर, तुम्ही चेंजेस काय काय करणार आहात ते तुम्हाला काय मिळणार आहे तिथं, इट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल फुलफिलमेंट. तुम्हाला एक प्रकारचं म्युच्युअल फुलफिलमेंट तिथं मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही वर्क प्लेसच्या तिथं वर्किंग मेथड्समध्ये प्रोसेसेसमध्ये चेंजेस करणार आहे अलॉंग विथ नेचर, दॅट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. यू विल गेट व्हॉट, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी यू विल गेट. So that time, after changing this behavior and the work method and the processes or the mechanism, it will lead to mutual fulfillment and mutual prosperity. So you will get the result, and that result, it will get your what, you will get one type of what, realization. So whatever your answer is there, it is true, you will realize it that your answer is what, true. You will understand what is my answer. So what it will bring, it means that knowing something to be true or sure within ourselves. तेव्हा तुम्हाला आतून जाणवतंय की माझं जे काही रिझल्ट आलेलं आहे ते ट्रू आहे, ते शुअरिटी देते मला, आणि तुम्ही ते अंडरस्टँड करणार आहे की ते रिझल्ट काय आहेत. ओके. सो आफ्टर दिस, but whatever this realization will be there or the understanding will be there, it should fulfill what, 3 criteria. कुठले 3 क्रायटेरिया फुलफिल करायला पाहिजे आहे, तर पहिली गोष्ट आहे ॲश्युरिंग, दुसरी आहे सॅटिस्फिकेशन, आणि तिसरं काय आहे, युनिव्हर्सल. जे काय तुमचा आन्सर आलेला आहे ते तुम्हाला ॲश्युरन्स द्यायला पाहिजे आहे, सॅटिस्फिकेशन एक प्रकारचं द्यायला पाहिजे आहे, आणि युनिव्हर्सली एक्सेप्टेड असायला पाहिजे. जर हे 3 क्रायटेरिया सॅटिस्फाय झालेला आहे तुमचा आन्सर, देन दॅट विल कम्प्लीट व्हॉट, दॅट विल कम्प्लीट द प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. That is, if you get the assurance, the second is nothing but satisfaction, and the third is nothing but universality in terms of what, time, in space, and the third is nothing but individual. That is, it is the same for at all the time. It will not change with the it will be same for all the human being. It is not going to change with the place, and it is not going to change with the time. That is universally accepted. Then that will complete the process of what, self exploration. So that is nothing but, this is the main diagram you are going to explain in the process of self exploration. Clear with this? लक्षात आलेलं आहे का? हे प्लीज डायग्राम महत्वाची आहे ही डायग्राम. कुठलंही तुमचं वर्क असेल त्याला तुम्ही स्टेट करा आहे प्रपोजल. मग ते प्रपोजल डायरेक्टली तुम्ही ॲज्युम करू नका की ट्रू आहे फॉल्स आहे, एक्सेप्ट करू नका किंवा रिजेक्ट करू नका. खरं पहिले 2 मुद्दे आपल्याला बघायचे आहेत, ते व्हेरीफाय करायचे आहे, आणि त्याप्रमाणे तुम्ही जीवन काय करायचं आहे, तुमच्या चेंजेस बिहेवियरमध्ये करायचं आहे, आणि त्याप्रमाणे तुमचं काय आहे, जे काय प्रपोजलला अनुसरून तुम्ही जीवन जगत आहात त्याप्रमाणे तुमच्या चेंजेस इन बिहेवियर करून
आणि वर्कप्लेसमध्ये तुमचे मेथड्स प्रोसेसमध्ये काय चेंजेस करता आहात, ते तुम्हाला काय एक प्रकारचं म्युच्युअल फुलफिलमेंट आणि म्युच्युअल प्रॉस्परिटी मिळणार आहे. आणि मग नंतर तुम्हाला रिअलाइज होणार आहे की जे काही तुमचे रिझल्ट्स आहेत ते तुम्हाला ॲश्युरन्स देणार आहे, सॅटिस्फिकेशन देणार आहे आणि युनिव्हर्सॅलिटी मिळणार आहे. मग हे जे 3 क्रायटेरिया फुलफिल झाले की दॅट विल कम्प्लीट द प्रोसेस ऑफ व्हॉट, दॅट इज सेल्फ एक्सप्लोरेशन. क्लिअर विथ दिस? लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Okay, so this is an important point from the self-exploration. Define self-exploration, content of self-exploration. Content मध्ये आपण बघितलंय डिझायर आणि तुमच्या जे काय आहेत अगोदर बघितलेले आपण कंटेंट. नॅचरल एक्सेप्टन्स आहे, कंटेंट आहे, डिझायर आणि प्रोग्राम्स. कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन आणि लास्ट स्टेप काय आहे, प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. दॅट कॅन बी आस्क्ड फॉर 6 marks or 4 marks. Define self-exploration, content and process of self-exploration. And that is the most important point of first unit. Clear with this? आता तुम्हाला एक माहिती आहे ना आपल्याला की टाइम टेबल आलेले आहे का तुमचं, की तुमचे चॅप्टर टेस्ट होणार आहेत? Yes, हो मॅडम. Yes, ma'am. UHV ची कधी आहे चॅप्टर टेस्ट माहिती आहे का? कधी ठेवले सरांनी? 4 Last time, ma'am. लास्ट आहे का? Last time. 4 तारखेला. मग सरांनी काय सांगितलंय का की MCQ टेस्ट होणार आहे का, कशी टेस्ट होणार आहे 20 मार्काची? हो मॅम. MCQ टेस्ट. MCQ test. So first unit will be your for that chapter test. So whatever we have discussed, अजून पहिला युनिट आपल्याला सेल्फ एक्सप्लोरेशन झाल्यानंतर अजून एक बीट आहे, ह्युमन ॲस्पिरेशन अँड प्रोग्राम टू फुलफिल दॅट ह्युमन ॲस्पिरेशन. मग त्यानंतर तो पहिला युनिट आपला संपतोय. मग त्याला अनुसरून जे काय आहे तुमचे PPTs आहेत ॲज वेल ॲज व्हिडिओ पण आहेत, ते तुम्ही नीट बघा आणि त्या अनुसरून तुमचे MCQs असणार आहेत. मॅडम 4 तारखेला लेक्चर तेवढं सेंड करा. हा, मला कुणीतरी विचारलं होतं, अजून एका मुलीने पण 4 तारखेचं लेक्चर. आता हे लेक्चर माझं हे झालं ना लेक्चर, तर मी 4 तारखेला हे करते. 4 तारखेचे जे काही व्हिडिओ आहेत, PPT आहेत किंवा लेक्चर जे आहे ते आहे का नाही टेलिग्राम ग्रुपवर टाकू दे का तुम्हाला हे मेल ओपन करता येतो ना ह्याचा आपला डिव्हिजनचा? टेलिग्रामवर टाका. टेलिग्रामवर वेबसाईटवर टाका मॅडम. हाय कुठल्या वेबसाईटवर? आता जे हे झालं का आम्ही बघतो ते ऑनलाईन. ऑनलाईन ऑलरेडी टाकलेले आहेत ना मी सगळे. काय नाही ते 4 तारखेचे दिसत नाही. नाही टाकलं ना मॅडम. 3 तारखेचं 3 नंतर 9चं दिसतं डायरेक्ट. 3 नंतर 9चं दिसतंय का? चालतंय, मग मी 4चं टाकते. ओके. मग आतापर्यंत मॅडम ह्याच्या नोट्स भेटतील का? ह्याच्या नोट्स भेटतील का? आपण जे लिहिलंय तेच वाचायचं. ह्या ज्या PPTs आहेत ना, PDF नोट्स पण आहेत की. ओके PDF ओके. नोट्स आहेत. ते पण शेअर Send करा. करा ना. चालेल, त्या पण मी शेअर करते. ओके. ओके. मग त्याप्रमाणे तुमचे जे काय आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू शकते की MCQ कसं असेल. तर प्रोसेस ऑफ इन द प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन वॉट एव्हर द रिझल्ट्स यू आर गेटिंग, इट इज बेस्ड अपॉन 3 criteria. Results or realization and understanding whatever you are getting, it is based upon 3 criteria. कुठले 3 criteria आहेत सांगा बरं आता? Assurance, मग assurance, Satisfaction. satisfaction and universal. Universal. ओके. मग असे MCQ क्वेश्चन असणार आहेत. मग त्यामध्ये ॲश्युरन्स असेल आणि बाकीचे जे काय आहेत आपल्याकडे एक रॉंग आन्सर असेल किंवा बाकीचे सगळे करेक्ट असतील. मग ते तुम्हाला काय करायचे, फक्त कुठलं करेक्ट आहे ते बघायचं आहे. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. किंवा 4 levels ऑफ स्टेजेस ऑफ व्हॉट 4 levels इन केस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. कुठले 4 levels आहेत? 4 levels आपले कुठले आहेत ह्युमन ॲस्पिरेशन्स मध्ये? की बाबा हार्मोनी आपण कशामध्ये स्वतःमध्ये पाहिजे पहिलं, सुसंवाद.
कुणी सांगू शकेल का? क्वेश्चन रिपीट करा मॅम. म्हणजे हा सुसंवाद आपल्या कुठल्या 4 लेवलशी व्हायला पाहिजे? फॅमिली, Harmony. सोसायटी, Individual. Ourself. इंडिव्हिज्युअल, फॅमिली, Ourself. सोसायटी आणि Ourself. नेचर Okay, yes, these are the 4 and levels. whole existence. Okay, and whole existence. That is nothing but nature and whole existence. Okay, but this type of questions will be asked in the MCQ. मग त्यामध्ये तुम्हाला एक कुठलं तरी सिलेक्ट करायचं आहे जे करेक्ट असणार आहे आणि बाकीचे रॉंग असणार आहेत. लक्षात आलंय का? ओके, ओके मॅम. Yes, ma'am. एवढं काय Okay, ma'am. paper हे नसणार आहे. Yes. एकदम आपला जो काय जे प्रोसेस आपला जे काय बिट्स आपण घेतलेले आहे त्याला एकाने अनुसरूनच MCQ असणार आहे. सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये 3 पार्ट येत आहेत. सेल्फ एक्सप्लोरेशन डेफिनेशन मध्ये 3 पार्ट येत आहेत. पहिलं काय आहे? इनेटनेस. सेकंड काय आहे? तुम्ही सांगू शकेल का? सेकंड पार्ट काय येतो आहे? सेल्फ एक्सप्लोरेशन, इट इज द पर्पज ऑफ आयडेंटिफाइंग व्हॉट? इनेटनेस. दुसरं काय आहे? अँड मूव्हिंग टुवर्ड्स व्हॉट? Self organized. सेल्फ ऑर्गनाइज. म्हणजे सेल्फ ऑर्गनाइज म्हणजे काय आहे? स्वतंत्रता. स्वतंत्रता. सेल्फ एक्सप्रेशन म्हणजे काय आहे? स्वराज्य. स्वराज्य. ते 3 आपल्याला माहित असायला पाहिजे. इनेटनेस, स्वराज्य आणि स्वतंत्रता. सो सेल्फ एक्सप्लोरेशन पर्पज इज व्हॉट? दे कॅन आस्क व्हॉट इज द पर्पज. ओके, सो हे It is a process. आपले ते MCQ या प्रकारे असू शकणार आहेत. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. अजून यापर्यंत आतापर्यंत जे काय झालेलं आहे आपला सिलेबस, आता मी ह्युमन ऍस्पिरेशन हा आपला पॉइंट असणार आहे जो मी घेणार आहे. मग यामध्ये काय आपलं झालेलं आहे त्यापर्यंत काय डिफिकल्टी आहे का? No, ma'am. No, ma'am. सेल्फ एक्सप्लोरेशनच्या बाबतीत काय डिफिकल्टी आहे का? एक्सप्लोरेशन म्हणजे नक्की काय आहे? Okay, so we'll continue with the next point. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Yes, ma'am. So our next point. मॅडम ऍश्युरन्स बद्दल सांगता का अजून एकदा? हा सांगते. ओके, ऍश्युरन्स म्हणजे काय? जे काही तुमचे रिझल्ट तुम्हाला मिळत आहेत ते काय आहेत? तुम्हाला ऍश्युरन्स देते की ते करेक्ट आहेत. ऍश्युरन्स देते की तुम्हाला गॅरंटी देत आहे की ते जे काही रिझल्ट आलेले आहेत तुमचं इनर माइंड तुम्हाला सांगत आहे की ते तुम्हाला ऐकाने काय करत आहे? गॅरंटी देत आहे की तुमचे जे काही रिझल्ट आलेले आहेत ते बरोबर आहेत. ओके, दॅट इज नथिंग बट इट इज गिव्हिंग ऍश्युरन्स टू यू that your results are what? Fulfilling your whatever the requirement is there. That is nothing but it is called as the assurance. Satisfaction म्हणजे तुमचं एक प्रकारचं फिलिंग देत आहे की माझे रिझल्ट आलेले आहेत ते बाकीच्यांना युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहेत. ते काय करते आहेत? इट इज नॉट गोइंग टू चेंज विथ टाइम. अनम्यूट करा. आदित्य कामला करा. So it is going to give a feeling of what? Satisfaction. It will give the full feeling of satisfaction to me. Whatever the answer is there, it is correct and it will satisfy. Satisfaction feeling मिळते की मी माझे जे काय आन्सर्स आलेले आहेत, माझे इनर कॉन्शियसनेस जे काय मला सांगता आहे ते बरोबर आहे, जे आन्सर्स आहेत आणि ते एक प्रकारचं मला सॅटिस्फिकेशन देत आहे. लक्षात आलेलं आहे का?
हे सॅटिस्फिकेशन अँड अश्युरन्स मध्ये आहे. आणि युनिव्हर्सॅटिबिलिटी म्हणजे काय आहे की सगळीकडे ते काय असायला पाहिजे आहेत की जे काही तुमचा आन्सर्स आहेत ते बाबा मी आज सांगते आहे ते करेक्ट आहे, आज सांगते की असा आन्सर आलेला आहे की उद्या ते चेंज होणार नाही किंवा कुठल्याही दुसऱ्या प्लेसला गेल्यानंतर ते चेंज होणार नाही. आणि इट विल प्रोव्हाइड द गुडनेस टू ऑल ऑफ यू, ऑल द ह्युमन बीइंग्स. दॅट इज नथिंग बट युनिव्हर्सॅलिटी. आता लक्षात आले ना? कुणी विचारलं होतं? येस मॅडम. प्रेरणा. Okay. Now the next point that you are going to see, that is nothing but basic human aspiration. So what is basic human aspiration? आतापर्यंत आपण aspiration, अपेक्षा, आकांक्षा हे सगळ्या बघितलेल्या आहेत. मग नक्की aspiration म्हणजे काय? Ambition of achieving something. आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे. त्याचं जे आपण त्याप्रमाणे आपल्याला काय मिळवायचं आहे, त्याचं जे ambition आहे, what you are going to achieve, that is nothing but what it is called as a aspiration. तुम्हाला काय बाबा आता तुम्ही का आहात आणि तुम्हाला पुढे नक्की काय बनायचं आहे किंवा काय अचीव करायचं आहे, त्याचं जे एक प्रकारचं ambition असतं आहे, तुम्हाला ते मिळवायचं आहे, मग ते म्हणजेच काय, दॅट इज नथिंग बट ऍस्पिरेशन. मग आता जर तुम्ही बघितलं, मी तुम्हाला सांगितलं इफ यू वॉन्ट टू मेक अ लिस्ट, काय तुमचे ambitions आहेत, तुम्ही सांगाल का? वेगवेगळे ambitions असणार आहेत बिकॉज इट varies from person to person. It is not the same for all of you. So what is your ambition? You can tell after 4 years or after 2-3 years किंवा पुढच्या वर्षी तुमचे ambitions काय असणार आहेत, तुमचे aspirations काय असणार आहे पुढे 4 वर्षानंतर. आदित्य कांबळे. आकांक्षा, काय तुमच्या aspirations, ambitions? तुम्ही सांगू शकेल का? ऐश्वर्या. Yes, ma'am. Okay, tell me. What is your basic human aspiration? Please सांगा. मला काय बाबा 4 वर्षानंतर काय काय व्हायचं आहे, काय काय करायचं आहे. Voice problem. व्हॉइस प्रॉब्लेम, माझा आवाज येत नाही का? हा मॅम. हा, आता दिसते का स्लाइड तुम्हाला? येस मॅम. हा, मला एक Yes, एस्पिरेशन्स काय आहेत? तुम्ही एक 4-5 मला सांगू शकता का लिस्ट? ऐश्वर्या, आकांक्षा, Yes, ma'am. हा सांगा की. मॅम तुमचा वॉइस क्लिअर येत नाहीये. आता आता ज्या काही हा, तुमच्या ma'am. एस्पिरेशन्स, अम्बिशन्स असतील की तुम्हाला त्या 4 वर्षानंतर किंवा 2 वर्षात मिळवायचे आहेत, ते मला एक लिस्ट सांगा की तुम्हाला काय काय पाहिजे आहे. मॅम आफ्टर 4 year जॉब. एकच आहे का? यस सध्या तरी. सध्या तरी एकच आहे. जॉब हा. चांगला पाहिजे. मग जॉब कशासाठी चांगला पाहिजे तुम्हाला? काय मिळणार आहे तुम्हाला जॉब चांगला मिळून? गुड मार्क्स. Better हॅपीनेस career. आणि पॉसिबिलिटी. हा, मेन म्हणजे पहिलं काय आपल्याला मिळणार आहे, तुम्ही जॉब चांगला मिळाल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, तुमचं मन हॅपी होणार आहे. ओके, यू विल गेट व्हॉट फर्स्ट, हॅपीनेस. क्लिअर आलेलं आहे? Yes. कुठलंही तुमचं ऍस्पिरेशन घ्या, तुम्ही कुठलंही तुमच्या अपेक्षा घ्या, तर तुम्हाला त्यातनं काय मिळणार आहे, दॅट इज नथिंग बट what you are going to get, you will get what, happiness. Okay, so I have listed here some of the aspirations or some things to achieve. So here see, to become an engineer. मग पहिलं गोष्ट काय आहे की तुम्हाला एक चांगला जॉब पाहिजे आहे, तर त्याच्या अगोदर तुम्ही एक काय होणार आहे, आफ्टर 4 years you will be what, you will get a degree of what, BTech. You will get a degree of BTech, that is nothing but Bachelor of Technology. So
You will be a good engineer. You will become a good engineer. So this is the first you are going to achieve after what 4 years. Again काय काय जण काय असणार आहे त्यामध्ये रँकर्स पण असणार आहे. टू बिकम रँकर दॅट इज युनिव्हर्सिटी रँकर. प्रत्येक वर्षी काय काय एक स्वप्न असते की बाबा आपल्याला काय आहे प्रत्येक वर्षी युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला रँक असायला पाहिजे आहे. 10 पॉइंटर असायला पाहिजे. आताच्या घरात जर बघितलं रँकर कधी असणार आहे जेव्हा 10 पॉइंटर प्रत्येक सब्जेक्टमध्ये 10 पॉइंटर मिळालं की तो आपोआप युनिव्हर्सिटी रँकर होतो आहे. थर्ड काय आहे टू बी अ स्मार्टर गाय इन अ क्राऊड. म्हणजेच काय आहे की एक वेगळं काहीतरी कोणतरी बनायचं आहे. उठून दिसायला पाहिजे आहे बाबा. तुमचे 60 मुलं आहेत किंवा आता आपण जर ऑनलाईन लेक्चर बघितलं 44 स्टुडंट आहात त्यामध्ये स्मार्टर गाय कोण आहे हे लगेच ओळखायला यायला पाहिजे आहे. तसं तुम्हाला बनायचं आहे. किंवा स्मार्टर गर्ल कोण आहे. ओके लगेच आन्सर कोण देता आहे लगेच कोण ऐकायला रिस्पॉन्स करता आहे ते तुम्हाला हुडकून काढायचं आहे किंवा तुम्हाला बनायचंय तसं. टू बी अ स्मार्टर गाय इन अ क्राऊड. ओके मग हे कशासाठी हे सगळे तुमचे ऍस्पिरेशन्स किंवा जे काय आहेत अपेक्षा आहेत आकांक्षा आहेत ते कशासाठी तुम्हाला पाहिजे आहे. नाव इफ यू आस्क अ क्वेश्चन युअर सेल्फ जर तुम्ही स्वतःलाच हा प्रश्न केला तर तुम्ही काय म्हणू शका तुम्हाला उत्तर काय मिळेल गोविंद. तुम्हाला उत्तर काय मिळेल गोविंद. हॅपीनेस मिळण्यासाठी आहे. तुम्हाला इंजिनियर बनायचं आहे तुम्हाला रँकर बनायचं आहे किंवा स्मार्टर गाय मिळणार आहे कारण की एक प्रकारचं तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय होतं आहे एक प्रकारचा हॅपीनेस तुम्हाला हॅपी बनताय तुम्ही त्यामध्ये ते जर केलं तर तुम्हाला काय मिळत आहे हॅपीनेस मिळत आहे. ओके सो दॅट इज नथिंग बट दिस स्लाइड विल रिप्रेझेंट. सो दॅट विल ब्रिंग हॅपीनेस. बट वन मोर व्हॉट इज दॅट आफ्टर हॅपीनेस प्रत्येक ह्युमन बिंग काय करतो आहे कंटिन्युअसली ट्राय टू डू थिंग्स दॅट मेक्स हिम हॅप्पी ऑर हर हॅप्पी. मग ते जे अटेंड करण्यासाठी आहे तुम्हाला इंजिनियर बनायचं आहे ते तुम्हाला नंतर काय मिळणार आहे हॅपीनेस मिळणार आहे. तर तो काय करतो आहे की तो कंटिन्युअसली ट्राय करतो आहे की मी कसं ऐकाने 4 वर्षानंतर चांगलं पर्सेंटेज मला कसं मिळेल आणि मला हॅपीनेस कशी मिळते आहे. how I am going to attain the happiness, how I will get the happiness. So it is continuously trying to reach that goal, so that he will be happy at that after 4 years. Okay, so human being continuously try to do things that make him happy or her happy. म्हणजे सारखं आपल्या मनामध्ये विचार असेल की आपण कुठल्या तरी गोष्टी करायच्या की त्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे एक आनंद मिळणार आहे आपल्या मनाला. की आज आपण त्या 4 इयर्सच्या बाबतीत म्हणतोय आपण की आपल्याला डिग्री मिळणार आहे त्याप्रमाणे आपण आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्याला स्टेप्स काय घ्यायचे आहेत. फर्स्ट इयरमध्ये कसा अभ्यास करायचा सेकंड इयरमध्ये कसा अभ्यास करायचा ते आपण बघणार आहोत. ओके मग त्याप्रमाणे जर आपण चांगला अभ्यास केला की ते आपल्याला अचीव्ह करणार आहे आणि आपल्या प्रकारचं हॅपीनेस मिळणार आहे. मग आपण जर आजचं बघितलं की आज दिवसातनं मला काय ऐकाने असं केल्याने मला ऐकाने हॅपीनेस मिळणार आहे मग ते काम तुम्ही दरवेळेस काय करणार आहात दरवेळेस करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग ते सांगतायत की ह्युमन बिंग कंटिन्युअसली ट्राय डू 2 थिंग्स म्हणजे जे असे काम करायचा प्रयत्न करतात ह्युमन बिंग्स की त्यापासून त्यांना काय मिळतं आहे हॅपीनेस मिळतं आहे. मग हे झालं पहिलं दॅट इज बेसिक ऍस्पिरेशन की आपण जे काय काम करणार आहोत त्यातनं तुम्हाला काय मिळणार आहे फर्स्टली दॅट इज नथिंग बट हॅपीनेस मिळणार आहे. ॲज वेल ॲज विथ हॅपीनेस ह्युमन ऑल्सो रिक्वायर कारण की ह्युमन बिंग म्हणजेच काय आहे इट इज द कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट इट इज द एक्झिस्टन्स ऑफ व्हॉट आय म्हणजेच काय आहे वेन यू कन्सिडर आय इट इज नथिंग बट इट ट्रायज टू गेट व्हॉट हॅपीनेस. जेव्हा तुम्ही आय म्हणून सेल्फ म्हणून घेतात सेल्फ काय आहे सेल्फ हे नेहमी काय करता आहे थिंग्स करण्याचा प्रयत्न करताय ते प्रयत्न करता आहे कशाची हॅपीनेस मिळवण्यासाठी. आणि आय बरोबरच काय आहे दुसरा पार्ट काय येतो आय बरोबर बॉडी. दॅट इज नथिंग बॉडी. सो Body. बॉडी म्हणजेच काय बॉडीच्या नीड्स जे काय फुलफिलमेंट करायचे आहेत आपल्याला ते कशा आपण फुलफिल करू शकतो. इट रिक्वायर्स व्हॉट सम फिजिकल फॅसिलिटीज. इट रिक्वायर व्हॉट सम फिजिकल फॅसिलिटीज. मग त्या काय आहेत कुठल्या कुठल्या फिजिकल फॅसिलिटीज आहेत. ह्युमन ऑल्सो रिक्वायर सम फिजिकल फॅसिलिटीज फॉर द फुलफिलमेंट ऑफ बॉडी नीड्स. हॅपीनेस बरोबरच बॉडीच्या रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे फिजिकल फॅसिलिटीज गरजेच्या आहेत. लक्षात आलेलं आहे का. ओके येते का लक्षात. आता फिजिकल फॅसिलिटीज कुठल्या कुठल्या असतील सांगा बरं.
एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता का? फिजिकल कुठलंही तुमचं एक काम करा आणि मला फिजिकल फॅसिलिटी सांगा हेल्थ त्याबद्दल. हा, मग त्याच्या फिजिकल फॅसिलिटीज काय आहेत? हा, आता तुम्हाला हेल्थ मेंटेन करायची आहे. हा, तुम्हाला काय करायचं आहे? तुमची हेल्थ एकदम चांगली पाहिजे आहे. तुम्हाला एकाने एक्सरसाइज एक्सरसाइज करायची. Exercise, एक्सरसाइज running. प्राणायाम करता आहात तुम्ही. काय काय मुलं काय करतात? जिमला जातात सकाळी सकाळी. मग त्यावेळेस ते जिम इक्विपमेंट, दॅट इज नथिंग बट द फिजिकल फॅसिलिटीज. ओके, दॅट इज प्रोव्हाइडिंग नथिंग बट हेल्दी फूड हेल्दी फूड. मग ते पण आलेलं आहे. मग फिजिकल फॅसिलिटीच्या बाबतीत ते जिम म्हणजे इक्विपमेंट्स असत आहेत, सायकलिंग असत आहे, दॅट इज नथिंग बट युअर फिजिकल फॅसिलिटीज. So that body, to maintain the body, your requirement is what? You must have some physical facilities. There is a need of some physical facilities for the fulfillment of your body needs. So for your requirement is what? That is to be happy. And for the body, you need what? Physical facilities. For the fulfillment of body needs, what you need? Physical facilities. लक्षात आलेले का आहे? कुठलंही तुम्हाला अचीव करायचं असेल तर त्यासाठी पहिलं जे आपलं सेल्फ आहे त्याला काय करायचं? आपल्याला हॅपी करायचं आहे. आणि आपलं जे बॉडी आहे त्याला कशाची गरज असते आहे? जे बॉडीच्या नीड्स आहेत ते फुलफिल करण्यासाठी कशाची गरज आहे? फिजिकल फॅसिलिटीजची गरज आहे. ओके विथ दिस? लक्षात आलेलं आहे का? यस येस मॅम. Yes, ma'am. आता कुठलंही तुम्ही Yes, ह्युमन ma'am. ओके, whoever is in the universe, no one want to feel deprived from for every single moment. सगळ्यांना काय वाटतं आहे की कुठलाही एकही मुवमेंट आपण काय असायला पाहिजे आहे? डिप्राईव्ह नको असायला पाहिजे, अनहॅप्पी नको असायला पाहिजे. सगळे जे मुवमेंट्स आहेत, सगळे जे क्षण आहेत ते तुमचे कसे असायला पाहिजे आहेत? आनंदी असायला पाहिजे. सगळ्यांना तीच अपेक्षा आहे की काय असायला पाहिजे? every moment whatever you are going to live, that moment should be what? That moment should be only for what? Happiness. That will provide you happiness. No one should feel deprived from that moment. सगळेजण त्याच प्रयत्नात आहे की जे काय आपण जीवन जगत आहोत त्या प्रत्येक क्षणाला आपल्याला काय मिळणार आहे? जीवन जगताना प्रत्येक क्षण आपल्याला काय द्यायला पाहिजे? हॅपीनेस द्यायला पाहिजे आहे, निराशा नको द्यायला पाहिजे. ओके विथ दिस? मग त्यासाठी काय आहे? ते झगडत आहेत. प्रत्येक क्षण आपण जेव्हा युटिलाइज करतो आहोत, आपण कशासाठी आहे का नाही जीवन जगत आहोत? कंटिन्युअस हॅपीनेस पाहिजे आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला काय पाहिजे आहे? कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी पाहिजे आहे. आणि प्रॉस्पेरिटी म्हणजेच आपण म्हणू शकतो व्हॉट एव्हर द अवेलेबल फिजिकल फॅसिलिटीज आहेत त्या. ओके, सो ह्युमन एस्पिरेशन्स मीट करण्यासाठी व्हॉट एव्हर इज नथिंग बट दे, it is nothing but all human beings try to what? To be in the state of what? Continuous happiness and continuous prosperity. Clear with this? येस मॅम. Continuous happiness means nothing but your whatever the self human being म्हणजेच काय आहे? It is a combination of I plus body. I, it is nothing but always trying to be in continuous happiness, and body is nothing but having the physical बॉडी फुलफिलमेंट करण्यासाठी, रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी फिजिकल फॅसिलिटीज पाहिजे आहेत. मग ज्या काय फिजिकल फॅसिलिटीज आहे, दॅट फिलिंग ऑफ हॅव्हिंग फिजिकल फॅसिलिटीज, इट इज नथिंग बट इट इज गिव्हिंग व्हॉट? कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी. So always the human being try to be in the state of what? Continuous happiness and continuous prosperity. आलं का लक्षात इथपर्यंत? Yes or no? येस मॅम. मग बेसिक Yes. ऍस्पिरेशन, बेसिक ह्युमन ऍस्पिरेशन्स म्हणजे नक्की काय आहेत? लक्षात आलं Yes, ma'am. का? ज्या काय तुमच्या नीड्स असतील, काय पण असू दे नीड्स, तुम्हाला आत्ताच्या ह्या दिवसात काय पाहिजे तुम्हाला, किंवा पुढे 4 वर्षात काय, पुढे 2 वर्षात काय आहे ते तुम्ही लिस्ट आउट करा. मग जे हे तुम्ही लिस्ट आउट करतायत ते तुम्हाला काय देणार आहे? तुम्ही कशासाठी हे सगळं करणार आहात? दॅट इज नथिंग बट हॅपीनेस साठी करणार आहात. आणि एकदा हॅपीनेस बरोबरच प्रत्येक ह्युमन बिंग कशासाठी झगडतो आहे? दॅट इज नथिंग बट व्हॉट आर युअर फिजिकल